दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील तरुण शेतकरी नागनाथ जोकारे यांनी आधुनिक पद्धतीने डाळिंबाची लागवड केली आहे। सोलापूर जिल्ह्यात कमी झालेल्या डाळिंब लागवड क्षेत्रात आधुनिक पद्धतीने डाळिंब शेती केल्यास नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल। स्वतःच्या शेतात हे तंत्रज्ञान यशस्वी करून या तरुणाने सोलापुरातील डाळिंब उत्पादन शेतकऱ्यांमध्ये आशेचे किरण निर्माण केले आहे। नमस्कार, माझं नाव नागनाथ भीमराव जोकारे, मुक्काम पोस्ट कंदलगाव, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर। मी उच्च शिक्षित तरुण आहे। माझं शिक्षण जे आहे MA MEd झालेलं आहे। उच्च शिक्षित असूनसुद्धा मी शेतीकडं वळलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की वडिलोपार्जित जमीन आहे आणि पूर्वापार वडिलांनी असतील, आजोबांनी असतील, त्यांनी जुन्या पद्धतीनं शेती करत होते। आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मी शेती करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे। नोकरीच्या पाठीमागे न लागता मी आज या ठिकाणी शेतीकडे वळलेलो आहे। का तर नोकरी हा फार म्हणजे अतिशय गंभीर विषय आहे। नोकरी आजकाल तरुणांना मिळत नाही आहे, बेरोजगार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। ह्या सगळ्या गोष्टींचा मी विचार करून आज या ठिकाणी शेतीकडे वळलेला आहे। माझं टोटल जे क्षेत्र आहे ते 18.5 एकर जमीन आहे। त्याच्यामध्ये मी 1 एकर डाळिंब लावलेलं आहे, 1 एकर सीताफळ आहे आणि इतर बाकीचे पिकं आहेत। आणि या 1 एकरामध्ये मी डाळिंब 450 रोपं या ठिकाणी 3 वर्षाच्या पाठीमागं लागण केलेलं आहे। याचं जे लागवडीचं जे अंतर आहे ते 12x8 वरती मी लागण केलेलं आहे आणि 1 वर्षानंतर मी फळ धरलेलं आहे। आणि पहिल्या वर्षी मला साधारणतः 1 लाखापर्यंत खर्च आलेला आहे आणि उत्पन्न जे मिळालेलं आहे ते 2 लाख मिळालेलं आहे। आणि 1 लाख खर्च वजा जाता मला 1 लाखाचं उत्पन्न पहिल्या वर्षी या ठिकाणी मिळालेलं आहे। कारण सुरुवातीला जो पहिल्या वर्षामध्ये झाडं छोटे असल्यामुळे त्याचे उत्पन्न आपल्याला जास्त मिळत नाही आहेत। आणि दुसऱ्या वर्षी मी परत या ठिकाणी बाग घेतलं। दुसऱ्या वर्षी माझं 4 टन या ठिकाणी उत्पन्न 1 एकरामधून मला मिळालेलं आहे। दुसऱ्या वर्षी मला 2 लाखापर्यंत खर्च आलेला आहे आणि उत्पन्न जे आहे ते 4 लाख माझे पैसे या बागेत 1 एकरातून झालेले आहेत। म्हणजे एकंदरीत निम्मा खर्च वजा जाता मला 6 ते 7 महिन्यामध्ये 2 लाख रुपये या ठिकाणी 1 एकरामधून मला मिळालेले आहेत। आणि यावर्षी मी तिसऱ्या वर्षी बहार घेतलेला आहे। ते म्हणजे यावर्षी 6.5 टन माल झालेला आहे। म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की 2 वर्ष 3 वर्षाला 4 वर्षाला झाडं कसे मोठे होत जातात त्या पद्धतीने या ठिकाणी उत्पन्नात सुद्धा या ठिकाणी वाढ होत जाते। नागनाथ जोकारे यांनी डाळिंब रोपाची लागवड 12x8 फुटाच्या अंतरावर केली आहे। 1 वर्षानंतरनं फळधारणा झाल्यानंतरनं 1 लाख रुपये खर्च आला आणि उत्पन्न 2 लाख रुपये मिळाले। 1 लाख रुपये खर्च वजा जाता 1 लाख रुपयाचे उत्पन्न नागनाथ जोकारे यांना मिळाले। सुरुवातीला डाळिंबाची झाडे लहान असतात, त्यामुळे उत्पन्न जास्त मिळत नाही, परंतु दुसऱ्या वर्षी 1 एकरातून 4 टन डाळिंब निघाले। दुसऱ्या वर्षी 2 लाख रुपये खर्च आला तर उत्पन्न 4 लाख रुपये मिळाले। खर्च वजा करून 2 लाख रुपयाचं उत्पन्न शेतकरी नागनाथ जोकारे यांना मिळालं आहे। दरवर्षी डाळिंबाचे झाडे मोठे होत असताना त्याचप्रमाणे उत्पन्न देखील वाढत गेले आहे। डाळिंब हे कमी पाण्यावर येणारं पीक आहे। डाळिंबाला बहार आल्यानंतरनं 1 ते 2 महिने बागेला जास्त पाणी द्यावं लागतं। सोलापूर जिल्ह्यात डाळिंबाच्या बागा खूप होत्या, पण आजकाल डाळिंब बाग रोगाला बळी पडत असल्याने शेतकऱ्याचे खूप नुकसान होत आहे। म्हणून या येणाऱ्या संकटावर मात करत नागनाथ यांनी या डाळिंब बागेवर कोणताही प्रकारचा रोगराई येऊ नये म्हणून दर 3 दिवसाला स्प्रे करतात, बागेला औषध फवारणी करतात, खत पाणी घालतात। अशा पद्धतीने डाळिंब बागेची काळजी नागनाथ जोकारे घेत आहे। त्यामुळे त्यांना 1 एकरातून चांगल्या प्रकारे उत्पन्न देखील मिळत आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।